आपण स्टार्ट करूया सेशन. कुठल्या तरी एका मेडिटेटिव्ह पोश्चर मध्ये यायचं आहे. सुखासन पद्मासन मध्ये हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे बंद. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण सुरू करणार आहोत. इनहेल अँड चांट ओम. Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायची आहे. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनो भुनक्तु. सह वीर्यं कर्वावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्झेल करत नमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायचे आहे आणि कप शेप करून हलकेशे आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आपल्या हातांची डोळ्याला ट्रान्सफर करायचे आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. आज आपण सूर्यनमस्कारने स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याला आपल्या रेग्युलर प्रॅक्टिस करायचे आहेत. तर आपल्या स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. आपण 5 सूर्यनमस्कार डायनामिकली करणार आहोत. आपण 12 काउंटिंग एक सूर्यनमस्कार कंप्लीट करणार आहोत. आपल्याला मॅटच्या फ्रंट साइडला यायचं आहे. नमस्कार आसन मध्ये यायचं आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल हस्त उत्तनासन. एक्झेल पादहस्तासन. इनहेल अश्वसंचलनासन. एक्झेल पर्वतासन किंवा प्लॅंक पोज. होल्ड ब्रेथ अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंगासन. एक्झेल पर्वतासन. इनहेल अश्वसंचलनासन. एक्झेल पादहस्तासन. इनहेल हस्त उत्तनासन आणि नमस्कारासन. सेकंड राउंड. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Third round. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Fourth round. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Last round. Inhale hasta uttanasana. Exhale padhastasana. Inhale Aswasanchalanasana. Exhale Parvatasana. Hold the breath Ashtanga Namaskar. Inhale Bhujangasana. Exhale Parvatasana.
इनहेल असं संचलनासन, एक्झेल पादहस्तासन, इनहेल हस्त उत्तनासन आणि नमस्कारासन. त्याच्यानंतर आपण काही सेकंद रिलॅक्स करणार आहोत. आपल्याला शवासनामध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. आपल्या हातांमध्ये लेग्स मध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे, नेक लूज ठेवायचे आहे, डोळे बंद करायचे आहेत. काही सेकंद आपण आपली कंप्लीट बॉडी रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपण आपल्या टोज पासून स्टार्ट करणार आहोत. आपले टो जॉइंट्स आपल्याला रिलॅक्स करायचे आहेत. आपले फीट मसल्स, लेग मसल करायचे आहेत. तसेच आपण आपल्या हाताचे मसल रिलॅक्स करणार आहोत. आपले फिंगर जॉइंट्स, फोर आर्म, अप्पर आर्म, हाताचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपण आपले पोटाचे मसल रिलॅक्स करणार आहोत. ॲब्डोमेन मसल्स, चेस्ट मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपण आपल्या बॅकचे मसल रिलॅक्स करणार आहोत. तसेच आपली मानेचे मसल्स, गळाचे मसल रिलॅक्स करायचे आहे. तसेच आपल्याला आपल्या चेहऱ्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपली हनवटी, नाक, डोळे, कपाळ, चेहऱ्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपण आपल्या डोक्याचे मसल रिलॅक्स करणार आहोत. डोक्याची कडेची बाजू, मागची बाजू, माथा, डोक्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. नंतर आपण आपल्या आजच्या प्रॅक्टिसेस करणार आहोत. आपली आजची पहिली प्रॅक्टिस आहे उत्तम पादासनची, लेग रायझिंगची. त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर शवासन रिलीज करायचं आहे. आपले हात पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहेत. आपले हात आपल्या बॉडीच्या साईडला किंवा बॅकच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. आपली पहिली प्रॅक्टिस उत्तम पादासनची आहे, ज्याच्यामध्ये आपण इनहेल करत 90 डिग्री असा रेस करणार आहोत. आपण एक्झेल करत खाली आणणार आहोत. अशा आपण डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर राईट लेग अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 6 7 8, very good, 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचा आहे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला आपला लेफ्ट लेग रेज करायचा आहे 90 डिग्री. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर लेफ्ट लेग अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5, very good, 6 7 8 9 10 11 12 13 14, very good, 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचा आहे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या लेग मध्ये, ॲब्डोमेन मध्ये प्रेशर फील करा. आपण प्रॅक्टिस आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस बोथ लेगने करणार आहोत. आपल्याला परत एकदा आपल्या हात बॉडीच्या साईडला किंवा बॅकच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. आपण इनहेल करत बोथ लेग रेज करणार आहोत 90 डिग्री. आपण एक्झेल करत खाली आणणार आहोत. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर बोथ लेग अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4
5, very good, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करता आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे. आपल्या लेग्स मध्ये मध्ये आपण प्रेशर फील करतो, फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे 5 चक्रासनची. तर 5 चक्रासनमध्ये आपल्याला आपल्या लेगनी सर्कल बनवायचे आहे. आपण इनहेल करत एक लेग असा रेज करणार आहोत. आपल्या लेगने आपला सर्कल बनवायचा आहे. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. तर आपण स्टार्ट करूया. आपला इनहेल करत राईट लेग रेज करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. लेगने सर्कल बनवायचा आहे. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, very good, 7, 8, 9, 10, 11, 12, very good, 13, 14, 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करता आपला राईट लेग रेज करायचा आहे. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्या अपोजिट डिरेक्शन मध्ये सर्कल बनवायचा आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1, 2, 3, 4, 5, व्हेरी गुड, 6, आपल्या क्षमतेनुसार आपण करणार आहोत. 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला लेफ्ट लेगने सर्कल बनवायचं आहे. आपण स्टार्ट करूया. आपला इनहेल करत लेफ्ट लेग रेज करायचा आहे. आपल्याला क्लॉकवाईज सर्कल बनवायचं आहे. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिट करत लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करायची आहे लेफ्ट लेगनी. आपण स्टार्ट करूया. आपला इनहेल करत लेफ्ट लेग रेज करायचा आहे.
आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. इनहेल लेग अप, एक्सेल लेग डाऊन. 1 2 3 4 व्हेरी गुड. 5 6 7 8 9 10 11 12 आपल्या क्षमतेनुसार आपण करणार आहोत. 13 14 व्हेरी गुड. 15 अँड रिलीज. एक्झॅक्ट आपला लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे पादसंचलन आसनची. तर पादसंचलन आसन मध्ये आपल्याला सायकलिंगची प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या प्रॅक्टिस मध्ये आपण इनहेल कर दोन्ही लेग असे रेज करणार आहोत. आपल्याला एक लेग खाली आणायचा आहे आणि अशा आपण सायकलिंगची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला इनहेल कर दोन्ही लेग रेज करायचे आहेत. एक लेग खाली आणायचा आणि स्टार्ट करायची सायकलिंगची प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्सेल लेग डाऊन. 1 2 3 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 9 10 व्हेरी गुड. 11 12 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करत लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या लेग्स मध्ये अब्डोमेन मध्ये प्रेशर फील करू आपण या प्रॅक्टिस मध्ये. तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, फील करायचा आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डायरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करत दोन्ही लेग रेज करायचे. आपल्याला बॅकवर्ड सायकलिंग करायची आहे. आपल्याला वरून लेग खाली आणायचं आहे आणि परत आपल्या वरती नाही लेग पूर्ण स्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 9 10 11 12 व्हेरी गुड. 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करत लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे अर्धकोन मुक्तासनची. तर अर्धकोन मुक्तासनमध्ये आपण एक लेग असा रेज करणार आहोत. एक्झिट करत लेग फोल्ड करणार आहोत, हाताने होल्ड करणार आहोत. आपलं फोरहेड आपण रिलेटेड करायचं आहे आणि ही पोझिशन आपण होल्ड करणार आहोत अर्धकोन मुक्तासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपला इनहेल करत राईट लेग रेज करायचा आहे. एक्झिट करत फोल्ड करायचा, हाताने होल्ड करायचा आहे. इनहेल करत आपला फोरहेड रिलेटेड टच करायचा आहे आणि होल्ड करायचं आहे अर्धकोन मुक्तासन. 1 2 3 4 5 6 व्हेरी गुड. 7 8 9 10 11 12 व्हेरी गुड. 13 14 15 अँड रिलीज. एक्झिट करत आपला लेग रिलीज करायचा आहे, नेक रिलीज करायची आहे.
काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या ॲब्डोमेनच्या मसलसाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साईडने करणार आहोत. आपल्याला इनहेल करता आपण लेफ्ट लेग रेज करायचं आहे. एक्झिट करता फोल्ड करायचा, हाताने होल्ड करायचं आहे. इनहेल करता आपलं फोरहेडला टच करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे पासून अपोजिट साईडला. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करता आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्यानंतर आपण पवन मुक्तासनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर पवन मुक्तासनमध्ये आपल्याला बोथ लेग फोल्ड करायची प्रॅक्टिस करायची आहे. आपण इथे दोन्ही लेग असे रेज करणार आहोत. एक्झिट करता फोल्ड करणार आहोत. आपलं नोज आपल्या दोन्ही नेच्यामध्ये आणायचं आहे. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत पवन मुक्तासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या इनले करता दोन्ही लेग रेज करायचे आहेत. एक्झिट करता फोल्ड करायचे, हाताने होल्ड करायचे आहे. आपलं नोज दोन्ही नेच्यामध्ये आणायचं आहे आणि होल्ड करायचं पवन मुक्तासन. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करता आपले नेक रिलीज करायचे, हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. योगा थेरपीमध्ये आपल्या ॲब्डोमेनच्या रिलेटेड आजारांसाठी प्रॅक्टिस सजेस्ट केलेली आहे. कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी सारखे आजार दूर करण्यासाठी ही प्रॅक्टिस आपल्याला मदत करते. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत 2 तासांची. आपल्याला परत एकदा इनहेल दोन्ही लेग रेज करायचे आहेत. लेग फोल्ड करायचे, हाताने होल्ड करायचे आहेत. आपलं नोज दोन्ही नीच्यामध्ये आहे आणि होल्ड करायचं आहे 2 तास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 15 and release. एक्झिट करता आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासनमध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ज्युनियर लोकनासनची. तर ज्युनियर लोकनासनमध्ये आपल्याला पवन मुक्तासनमध्ये स्विंग करायचं आहे. या प्रॅक्टिसमध्ये आपण सुरुवातीला पवन मुक्तासनमध्ये येणार आहोत. इनहेल करत आपल्याला फॉरवर्ड बॅकवर्ड आपण 7 टाइम्स स्विंग करणार आहोत. आणि आपल्याला 7 टाइम्स साईडला रोल करायचे आहे. एकदा आपण राईट साईडला रोल करणार आहोत, एकदा लेफ्ट साईडला रोल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला इनहेल करत दोन्ही लेग रेज करायचे आहेत. आपल्या पवन मुक्तासनमध्ये यायचं आहे. इनहेल करत आपल्याला स्विंगिंग स्टार्ट करायची आहे. इनहेल अँड स्टार्ट स्विंगिंग. 1 2 3 4 5 very good 6 7 नंतर साईडला रोल करायचा आहे. 7 8 ला राईट साईड, 8 9 ला लेफ्ट साईड, 9 10 11 12 13 14 15 and release.
इनहेल करत लेग वरती आणायचे आहेत. एक्झेल करत हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या बॉडीचा मसलचा मसाज करण्यासाठी प्रॅक्टिस आपल्याला मदत करते. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा पाऊण तासांमध्ये यायचं आहे. दोन्ही लेग रेज करायचे आहे. पाऊण तासांमध्ये यायचं आहे. इनहेल करता आपल्याला सिंगिंग स्टार्ट करायची आहे. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 very good 6 7 नंतर साइडला रोल करायचं आहे. 8 ला राईट साइड, 8 9 ला लेफ्ट साइड, 9 10 11 12 13 14 15 रिलीज. इनहेल करत लेग वरती आणायचे आहेत. एक्झेल करत लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे सुप्त उत्तर कर्षणासनची. तर सुप्त उत्तर कर्षणासनमध्ये आपण इनहेल करत दोन्ही लेग असे फोल्ड करणार आहोत. आपले हात आपल्या नेकच्या खाली आपण सपोर्टसाठी ठेवणार आहोत. एक्झेल करत आपले लेग आपल्याला एका साईडला ड्रॉप करायचे आहेत. नेक अपोजिट डिरेक्शनला टर्न करायचे आहे आणि ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत सुप्त उत्तर कर्षणासनमध्ये आपल्या क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला इनहेल करत दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत. आपले हात आपल्या नेकच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. एक्झेल करत आपले लेग आपल्या राईट साईडला ड्रॉप करायचे आहेत. आपले नेक लेफ्ट साईडला टर्न करायचे आहे आणि होल्ड करायचं आहे सुप्त उत्तर कर्षणासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करत लेग वरती आणायचे आहेत. एक्झेल करत हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या इंटरनल बॉडी ऑर्गनसाठी आणि स्पाइनसाठी या प्रॅक्टिस हेल्पफुल आहेत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करत दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत. आपले हात आपल्या नेकच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. एक्झेल करत आपले लेग आपल्याला लेफ्ट साइडला ड्रॉप करायचे आहे. नेक राईट साइडला टर्न करायचे आहे आणि होल्ड करायचं आहे सुप्त उत्तर आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 very good 15 and release. इनहेल करत लेग वरती आणायचे आहेत. एक्झेल करत हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शवासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी फ्लो ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे शव उदर कर्षणासनची, ज्याच्यामध्ये आपल्याला सेम प्रॅक्टिस करायची आहे. आपण एक लेग असा फोल्ड करणार आहोत. आपले हात आपल्या शोल्डर लाईन आणायचे आहेत. आपण एक्झेल करत आपला लेग एका साईडला ड्रॉप करणार आहोत. आपली लेग अपोजिट डिरेक्शनला टर्न करायची आहे आणि ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत शव उदर कर्षणासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपला राईट लेग फोल्ड करायचा आहे. हात शोल्डर लाईन आणायचे आहेत. एक्झेल करत आपला राईट लेग लेफ्ट साईडला ड्रॉप करायचा आहे.
नेक राईट साईडला टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे शोल्डर प्रश्नासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इन्हें करत लेग वरती आणायचं आहे. एक्झिट करत हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्याला इन्हेल करत आपल्याला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, हात शोल्डर लाईन आणायचे आहे. आपल्याला लेफ्ट लेग आपल्या राईट साइडला ड्रॉप करायचा आहे, नेक लेफ्ट साइडला टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे शोल्डर प्रेशर असणार आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इन्हेल करत लेग वरती आणायचे आहे. एक्झिट हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे नौकासनची. तर नौकासनची प्रॅक्टिस आपण आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. आपल्या कुठल्या प्रॅक्टिस मध्ये अनकम्फर्टेबल अनइझी वाटलं तर प्रॅक्टिस स्टॉप करून रिलॅक्स करायचं आहे. या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला आपली बॉडी लिफ्ट करायची आहे, आपल्या बेस वरती पटक वरती बॅलन्स करायची आहे आणि आपण ही पोस्चर होल्ड करणार आहोत नौकासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला शवासन रिलीज करायचं आहे, हात आणि पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहेत. इन्हेल करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायची आहे आपली नौकासन. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करता आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या अब्डोमेन मध्ये आपण प्रेशर फील करूया प्रॅक्टिस मध्ये. तर फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या परत एकदा शवासन रिलीज करायचं आहे, हात पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहे. आपल्या इनहेल करत आपली बॉडी लिफ्ट करायची आहे, आपल्या बेस वरती बटक्स वरती बॅलन्स करायची आहे आणि होल्ड करायचं नौकासन. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करता आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या अब्डोमेनचं मसल टोन करण्यासाठी आणि अब्डोमेनची फॅट बर्न करण्यासाठी आपली प्रॅक्टिस मदत करते. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. याच्यानंतरची आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे भुजंगासनची, जी की आपल्याला प्रोन पोझिशन मध्ये करायची आहे. तर आपल्याला सुपाइन पोझिशन मधून प्रोन पोझिशन मध्ये कशाला टर्न घ्यायचं आहे. आपल्या पोटावरती यायचं आहे, मकरासन मध्ये आपल्याला यायचं आहे. आपल्या चिन आपल्या हातावरती असेल, हिल्स इनवर्ड, टोज आउटवर्ड असं आपण मकरासन मध्ये रिलॅक्स करणार आहोत. हे आपले रिलॅक्सिंग पोस्चर आहे. आपल्या प्रोन पोझिशन मधल्या सगळ्या प्रॅक्टिसेस मकरासन पासून स्टार्ट होणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल.
याच्यानंतर आपण भुजंगासनाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर भुजंगासनामध्ये आपल्याला आपल्या हाताचे आपल्या चेस्टच्या साईडला ठेवायचे आहेत, आपले फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. आपल्याला इनहेल करत आपली बॉडी नेव्हल पासून लिफ्ट करायची आहे आणि ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत भुजंगासनामध्ये आपल्या क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला मकरासन रिलीज करायचं, आपले हात चेस्टच्या साईडला ठेवायचे आहेत, लेग एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल करत आपली बॉडी आपल्या नेव्हल पासून लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं भुजंगासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिक्यूट बॉडी रिलीज करायची, हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या स्पाइन साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. योगा थेरपीमध्ये स्पाइन रिलेटेड आजार दूर करण्यासाठी प्रॅक्टिस सजेस्ट केलेली आहे. आपल्याला या प्रॅक्टिस मध्ये आपले जे एल्बो आहेत ते आपल्या बॉडीच्या जवळ ठेवायचे. आपण ह्या पोझिशन मध्ये होल्ड करणार आहोत. आपले एल्बो आपल्या बॉडीच्या जवळ ठेवायचा आपला प्रयत्न करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा आपले हात आपल्या चेस्टच्या साईडला ठेवायचे आहेत, आपले फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल करत आपली बॉडी नेव्हल पासून लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं आहे भुजंगासन. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झॅक्ट आपली बॉडी रिलीज करायची, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे वक्रासनची, जी की आपल्याला सिटिंग पोझिशन मध्ये करायची आहे. तर आपल्याला ह्या प्रोन पोझिशन मध्ये सिटिंग पोझिशन मध्ये येण्यासाठी आपल्याला इनहेल करत भुजंगासन मध्ये यायचं आहे अगोदर. एक्झेल करत मागे जायचं आहे, शशांकासन मध्ये यायचं आहे. आपल्याला वज्रासन मध्ये येत एक एक लेग स्ट्रेट करत शिथिल दंडासन मध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक डीप इनहेल अँड एक्सहेल. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, एक्सपिरियन्स करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण वक्रासनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर वक्रासनमध्ये आपल्याला अशी दोन्ही हात रेज करायचे आहेत, एक लेग फोल्ड करायचा आहे. आपल्या अपोजिट हँडने आपल्याला अँकल जॉईंट होल्ड करायचा आहे, एक हात बॅकच्या मागे ठेवायचा आहे, एक मागे टर्न करत ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत वक्रासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला राईट लेग फोल्ड करायचा आहे, लेफ्ट हँडने आपला राईट अँकल जॉईंट होल्ड करायचा आहे. आपला राईट हँड बॅकच्या मागे ठेवायचा आहे, नेक मागे टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे वक्रासन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10. हात बाहेर नाही घ्या मॅम. मॅम हा हात बाहेर नाही घ्या लेगच्या फीटच्या. नाही, तोच हात तिकडचा हात जो आहे ना, हा तो फीटच्या बाहेर ना, म्हणजे असा लेगच्या आत नाही, असा बाहेर, बाहेरच्या बाजूने, हा नीच्या बाहेर. हा 11 12 13 14 15 and release. इने कर दोन्ही हात समोर आणायचे आहेत, एक हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शिथिल दंडासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला एक्सपिरियन्स करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. ही प्रॅक्टिस देखील आपल्या इंटरनल बॉडी ऑर्गन साठी, स्पाइन साठी हेल्पफुल आहे. तसेच डायबिटीस साठी देखील प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्याला आपला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, दोन्ही हात रेज करायचे आहेत. आपल्याला आपला राईट हँड लेफ्ट अँकल जॉईंट होल्ड करायचा आहे, लेफ्ट हँड बॅकच्या मागे ठेवायचा आहे, नेक मागे टर्न करायचे आहे आणि होल्ड करायचं आहे वक्रासन. 1 2
3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. इन्हें कर दोन्ही हात रेज करायचे आहेत. समोर आणायचे एक्झिट हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे तिथली आसनची. तर तिथल्या आसनसाठी आपल्याला दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत. आपण डायनामिकली प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल आपल्याला करत वरती प्रेस करायचे आहेत, एक्झिट खाली प्रेस करायचे आहेत. अशा आपण डायनामिकली प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नी अप, एक्झेल नी डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट आपले हात आणि फीट रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये कुठे पण टेन्शन प्रेशर क्रिएट झालं असेल तर रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. तिथली आसनची आपल्या परत एकदा दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत. आपण इनहेल करत सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल करत नी वरती प्रेस करायचे आहेत, एक्झिट करत नी खाली प्रेस करायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात आणि फीट रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे उत्कटासनची, जी की आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. ताडासन मध्ये यायचं आहे. उत्कटासन मध्ये आपल्याला आपण जे चेअर मध्ये बसतो त्या पोझिशन मध्ये आपल्याला पोस्चर होल्ड करायची आहे. आपल्याला असे आपले दोन्ही नी बेंड करायचे आहेत. आपली ही पोस्चर होल्ड करायची आहे उत्कटासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपल्या लेग्स मध्ये 1 ते 2 फीटचं डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्या शोल्डर इतकं. इनहेल करत दोन्ही हात रेज करायचे आहे. एक्झिट करत आपल्याला आपली नी बेंड करायची आहे आणि होल्ड करायचं उत्कटासन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. इनहेल करत वरती यायचं आहे. एक्झिट करत हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या नी मध्ये आपण प्रेशर फील करूया. प्रॅक्टिस मध्ये आपल्याला फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या परत आपल्या लेग्स मध्ये 1 ते 2 फीटचं डिस्टन्स घ्यायचं आहे. इनहेल करत आपले हात रेज करायचे आहेत. एक्झिट करत आपले नी बेंड करायचे आहेत आणि होल्ड करायचं आहे उत्कटासन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11
12, 13, 14, 15 and release. इनकरत वरती यायचं आहे, इथे हाताने लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण त्रिकोणासनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर त्रिकोणासनसाठी आपल्याला वॉलकडे फेस करायचं आहे. आपल्या लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स घ्यायचा आहे. आपले हात आपल्या शोल्डर लाईन आणायचे आहेत. आपल्याला एक्झॅक्ट आपली बॉडी एका साईडला बेंड करायची, एखाद्या टो टच करायचे आहेत, एखाद्या वरती स्ट्रेट असणार आहे. आपल्या आय साईड वरच्या हाताला थंबकडे असणार आहे. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत त्रिकोणासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणायचं आहे, हात शोल्डर लाईन आणायचे आहेत. आपली बॉडी आपल्याला राईट साईडला बेंड करायची आहे आणि होल्ड करायचं आहे त्रिकोणासन. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. इनकरत हात वरती आणायचे आहेत, एक्झॅक्ट हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्या परत एकदा वॉलकडे फेस करायचा आहे. लेगमध्ये मागे डिस्टन्स आणायचं आहे. इनर करता शोल्डर लाईन आणायचे आहेत. एक्झॅक्ट आपली बॉडी लेफ्ट साइडला बेंड करायची आहे. एका हाताने टो टच करायचे आहेत, एक हात वरती स्ट्रेट. आपल्या आय साइड वरच्या हाताने थंबकडे असणार आहे आणि होल्ड करायचं त्रिकोणासन. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. इनकरत हात वरती आणायचे आहेत, एक्झॅक्ट हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. ही आपली शेवटची प्रॅक्टिस होती त्रिकोणासनची. याच्यानंतर आपल्या बंदची प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी सिटिंग पोझिशन मध्ये यायचं आहे, सुखासन किंवा पद्मासन मध्ये यायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. आज आपण उड्डाण बंदची प्रॅक्टिस करणार आहोत. तर उड्डाण बंदमध्ये आपल्याला आपल्या ॲब्डोमेन लॉक करायचे, आपले पोटाच्या मसल कॉन्टॅक्ट करून आपल्या मागे ओढून धरायचे आहेत आपल्या क्षमतेनुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. इनहेल करायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्सहेल, कॉन्टॅक्ट युअर ॲब्डोमेन मसल्स. आपले पोटाचे मसल कॉन्टॅक्ट करायचे, स्पाइनच्या बाजूला ओढून धरायचे आहेत आणि होल्ड करायचं आहे उड्डाण बंद. होल्ड द कॉन्ट्रॅक्शन ॲज पर युअर कॅपॅसिटी. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत उड्डाण बंद. जोपर्यंत ब्रीथ सस्पेंडेड आहे तोपर्यंत कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू करायचं आहे. होल्ड करायचा आहे. रिलीज करताना मसल रिलीज करायचे आहेत. त्यामुळे ब्रीथिंग मध्ये रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत उड्डाण बंदची. आपल्याला परत एकदा इनहेल करायचं आहे. इनहेल, फुल्ली एक्सहेल, कॉन्टॅक्ट विथ ॲब्डोमेन मसल्स. पोटाचे मसल कॉन्टॅक्ट करायचे आहेत, स्पाइनच्या बाजूला ओढून धरायचे आहेत. होल्ड द उड्डाण बंद ॲज पर कॅपॅसिटी. आपल्या क्षमतेनुसार होल्ड करायचं आहे बंद. रिलीज करताना मसल रिलीज करायचे आहेत. नॉर्मल ब्रीथिंग मध्ये रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काय रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आज आपण भ्रामरी प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. तर भ्रामरी प्राणायाममध्ये आपल्याला हा मुंगी सारखा, मधमाशी सारखा असा साऊंड क्रिएट करायची प्रॅक्टिस आपण करणार आहोत.
आपल्याला षण्मुखी मुद्रेमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला एकाने कान, एकाने डोळे, एकाने नाक, एक बोट वरच्या ओठावरती, एक बोट खालच्या ओठावर ठेवायचं आहे. षण्मुखी मुद्रेमध्ये यायचं करायचं आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. झाल्यानंतर काही सेकंद रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या परत षण्मुखी मुद्रेमध्ये यायचं आहे. इनहेल करायचं आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती आणायचा आहे आणि रिलॅक्स करायचा आहे. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती असणार आहे. आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपले हात आपल्या ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. 3 वेळा ओमचा उच्चारण करत आजचं सत्र आपण समाप्त करणार आहोत. इनहेल अँड चांट. Inhale and chant. Inhale and chant. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. इन्हेल करत तुम्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्झेल करत नमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायचे आहे आणि कप शेप करून हलकेशा आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आपल्या हातांचे डोळे ट्रान्सफर करायचे आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. उद्या आपण सेम टाइमला बॅच स्टार्ट करूया आपली.
बोला ना. एप्रिल महिना झालंच नाही माझं. हा नाही तुम्ही काय नाही तुम्ही आता वाटतं ह्या महिन्यात कंटिन्यू करा. हा तुमचं फीजचं पण काय नाही वाटतं मागच्या मध्ये आलेच नाहीत आत्ता ना. ठेवून ठेवा. बघू येईल तेव्हा येईल, कारण मी पण सुट्टीला चालली परत मे महिन्यात आता. हा कारण मागच्या मध्ये जास्त आलेच नाहीत. नाही आले, मला वाटतं एक आठवडाच फक्त आले हा असतील. तुम्ही मग नेक्स्ट मंथ मध्ये नका देऊ मॅम, असं करूया आपण. एक मंथ म्हणजे नका देऊ कारण तुम्ही आलेच नाही ना. नाही का असं चालेल. हे होईल जरा. ठीक आहे ना. वाटलंच तर घेऊन ठेवा. हा हा कारण मी मला पहिली ते मागच्या वेळेस असं म्हणलं की तुम्ही आलेच नाही बरेच दिवस. आठवण आली का. हा हा चालेल. थँक्यू मॅम.